आपल्याला सगळ्यांना माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला. पण हे भोसले घराणं मुळात आलं कुठून? त्यांची मुळं महाराष्ट्रातली आहेत की बाहेरची? अहो, शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास इतका संघर्षमय आणि आश्चर्यकारक आहे ना, की तो आपल्याला थेट अयोध्येपासून महाराष्ट्रापर्यंतचा एक मोठा प्रवास घडवून आणतो. हाच तो प्रश्न जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडतो नाही का? महाराज मूळचे महाराष्ट्रातले होते की त्यांचं कुळ राज्याबाहेरचं होतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला चला इतिहासाची पानं थोडी चाळूया. आणि ही काही साधीसुधी कहाणी नाहीये. हा आहे जवळपास 400 वर्ष चाललेल्या एका महाप्रवासाचा इतिहास. तर मग या कहाणीची सुरुवात होते थेट उत्तर प्रदेशातल्या अयोध्येपासून. तिथे राज्य करत होते एक पराक्रमी घराणं, सिसोदिया, एक सूर्यवंशी राजपूत घराणं. आणि याच घराण्यातल्या एका कर्तबगार व्यक्तीच्या मनात विचार आला की आपण दक्षिणेकडे जायचं आणि आपलं एक नवीन स्वतंत्र राज्य उभं करायचंय. आणि बस इथूनच त्या मोठ्या प्रवासाला सुरुवात झाली. तर हे सूर्यवंशी राजपूत अयोध्येतनं निघून दक्षिणेकडे आले आणि नर्मदा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी आपलं एक छानसं नवीन राज्य स्थापन केलं. काही काळ सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दक्षिणेतील त्यावेळचे बलाढ्य राजा शालिवाहन यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या युद्धात त्यांच्या राज्याचा अक्षरशः धुव्वा उडाला. त्या भयंकर युद्धामध्ये सगळे पुरुष मारले गेले, पण एक राणी ती आपल्या 5-6 वर्षांच्या मुलाला घेऊन कशीबशी तिथून निसटली. आपल्या कुळाचा दिवा विझू द्यायचा नाही या एकाच निश्चयाने ती स्वाभिमानी स्त्री आपल्या मुलाला घेऊन पुन्हा उत्तरेकडे मेवाडच्या दिशेने निघाली. तिच्या खांद्यावर आता संपूर्ण वंशाचं भविष्य होतं. पुढे मेवाडमध्ये पोचल्यावर तोच राजपुत्र मोठा झाला. आपल्यासोबत आणलेल्या संपत्तीतून त्याने एक भव्य किल्ला उभारला. त्याचं नाव ठेवलं चित्रकूट, जे पुढे जाऊन इतिहासात चित्तोडगड म्हणून अजरामर झालं. आणि याच चित्तोडगडावर त्यांच्या वंशजांनी तब्बल 500 वर्ष राज्य केलं. एक अभेद्य किल्ला, एक अभेद्य साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे हा संपूर्ण प्रवास जर आपण पाहिला ना, तर लक्षात येतं की ही एका पिढीची गोष्ट नाहीये. अयोध्येपासून सुरुवात, मग नर्मदेकाठी पराभव, तिथून मेवाडमध्ये 500 वर्षांचं राज्य आणि तिथून पुढे महाराष्ट्रात स्थायिक होणं, हा अनेक पिढ्यांनी केलेला एक महासंघर्ष होता. साल होतं 1275. इतिहासातला एक खूप महत्वाचा टप्पा, कारण याच काळात दिल्लीमध्ये अल्लाउद्दीन खिल्जीची सत्ता आली होती. आणि इथूनच चित्तोडगडच्या राजपुतांचा आणि दिल्लीच्या सुलतानाचा खरा संघर्ष सुरू झाला, जो अधिकच तीव्र होत गेला. त्यावेळी चित्तोडगडावर राजा लक्ष्मण सिंहांचं राज्य होतं आणि त्यांच्या पत्नी राणी पद्मावती आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध होत्या. याच सौंदर्याची कीर्ती ऐकून राणीला मिळवण्याच्या लालसेने अल्लाउद्दीन खिल्जीने चित्तोडगडावर हल्ला केला आणि त्या अभेद्य किल्ल्याला 4ही बाजूनी वेढा दिला. आता किल्ल्यातली रसद म्हणजे अन्नधान्य, पाणी हळूहळू संपत आलं होतं. आपल्याकडे सैन्यबळ कमी आहे आणि आपण जास्त काळ हा वेढा सहन करू शकणार नाही, हे राजा लक्ष्मणसिंहांच्या लक्षात आलं. आणि तेव्हा त्यांनी एक अत्यंत धाडसी आणि शेवटचा निर्णय घेतला. राजा लक्ष्मणसिंहांनी विचार केला, जर आपण सगळेच या लढाईत मारले गेलो तर आपला सिसोदिया वंशच कायमचा संपून जाईल. म्हणून त्यांनी आपला दुसरा मुलगा अजय सिंग ह्याला आपला पुतण्या लहानगा हमीर सिंग ह्याच्यासोबत एका गुप्त मार्गाने किल्ल्याबाहेर पाठवलं. वंशाचा दिवा तेवत ठेवण्याची ही एक खूप मोठी आणि तितकीच जोखमीची जबाबदारी होती. त्यांचा निश्चय पक्का होता, आम्ही लढून मरू पण असं लपून मरणार नाही. हीच एक भावना होती प्रत्येक राजपुताच्या मनात. त्यांना माहीत होतं की पराभव अटळ आहे, पण किल्ल्यात भुकेने तडफडून मरण्यापेक्षा रणांगणावर एक योद्ध्यासारखं मृत्यूला कवटाळणं त्यांनी पसंत केलं. खरंच शौर्याचा आणि स्वाभिमानाचा हा सर्वोच्च बिंदू होता. आणि त्यानंतर जे घनघोर युद्ध झालं, त्यात राजा लक्ष्मणसिंग आणि त्यांचे संपूर्ण सैन्य, त्यांचं कुटुंब मारलं गेलं. सिसोदिया कुळाचा जवळपास पूर्णपणे नायनाट झाला. सगळ्यांना वाटलं हा वंश आता संपला, पण नाही. प्रत्येक वेळी राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे या वंशाने पुन्हा एकदा भरारी घेतली. अजय सिंग आणि हमीर सिंग अरवली पर्वतांमध्ये गेले. तिथे त्यांनी पुन्हा नव्याने सैन्य गोळा केलं आणि काही वर्षांत चित्तोडगड परत जिंकून घेतला. पण इथे अजय सिंहांनी एक खूप मोठा त्याग केला. स्वतः राजा न होता गादीचा खरा वारस असलेल्या आपल्या पुतण्याला हमीर सिंहाला त्यांनी सिंहासनावर बसवलं. पुढे
अजय सिंहांचा मुलगा सज्जन सिंह यानेही तोच त्याग दाखवला. गादीसाठी चुलत भावाशी संघर्ष करण्याऐवजी त्याने मेवाड सोडून दक्षिणेकडे जायचा निर्णय घेतला आणि गुजरात मध्य प्रदेश सीमेवर सोनंदवड इथे स्वतःचे एक नवीन राज्य स्थापन केलं. पण संघर्ष काही इथेच थांबला नाही. सोनंदवडमध्ये सज्जन सिंहांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना दिल्लीच्या सुलतानांशी सतत लढावं लागलं. त्यांचं आयुष्य म्हणजे जणू एक लांब लचक युद्धच होतं आणि शेवटी त्यांचे हे राज्यसुद्धा नष्ट झालं. आता ह्या सततच्या युद्धांना आणि पराभवाला कंटाळून देवराजजी नावाच्या त्यांच्या एका वंशजाने एक खूप मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की आता पुरे झालं हे सगळं. आपण आणखी दक्षिणेकडे महाराष्ट्रात जायचं आणि एक साधं सर्वसामान्य आयुष्य सुरू करायचं. आणि इथूनच त्यांच्या ओळखीचा एक नवीन अध्याय सुरू झाला. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी राजेशाही सोडून पाळेगारी स्वीकारली. म्हणजे काय, तर राजे म्हणून जगण्याऐवजी ते आता स्थानिक पाटील म्हणून काम करू लागले. हा त्यांच्यासाठी खूप मोठा बदल होता, पण परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं त्यांना भाग होतं. पण मग प्रश्न येतो की यांचं आडनाव सिसोदियावरून भोसले झालं कसं? बरं, याबद्दल 2 शक्यता सांगितल्या जातात. एक म्हणजे त्यांना महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा भोसावंत नावाच्या गावची पाटीलकी मिळाली. त्या गावाच्या नावावरूनच पुढे भोसले हे आडनाव रूढ झालं असावं. आणि दुसरी शक्यता अशी आहे की आपली खरी ओळख म्हणजे आपण सिसोदिया आहोत हे शत्रूंना कळू नये म्हणून त्यांनी आपले एक पूर्वज होते भोजाजी, त्यांच्या नावावरून भोसले हे आडनाव घेतलं. आणि अशा प्रकारे हे शूर घराणं महाराष्ट्रात स्थायिक झालं. त्यांनी सुरुवातीला पाटीलकी स्वीकारली आणि हळूहळू आपला जम बसवला. पराक्रम तर त्यांच्या रक्तातच होता. त्यामुळे त्यांना एकामागून एक वेगवेगळ्या गावांच्या पाटीलक्या मिळत गेल्या आणि महाराष्ट्रात भोसले घराण्याचा उदय झाला. ही संपूर्ण वंशावळ बघा, लक्ष्मणसिंहांपासून ते थेट बाबाजी भोसले यांच्यापर्यंतचा हा प्रवास. यातलं प्रत्येक नाव चित्तोडगडच्या त्या महान राजांना महाराष्ट्रातल्या भोसले घराण्याशी जुळतं. हाच त्यांचा त्या दीर्घ आणि संघर्षमय इतिहासाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की फक्त 400 वर्षांत इतक्या म्हणजे 15-16 पिढ्या हे कसे शक्य आहे? पण याचं उत्तर अगदी सोपं आहे. बघा, त्या काळात लग्न खूप लहान वयात व्हायची, अगदी 15व्या-16व्या वर्षी. याचा अर्थ काय की दर 17 ते 20 वर्षांत एक नवी पिढी तयार व्हायची. आणि हीच वंशावळ याच हिशोबाने खुद्द शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळीसुद्धा तपासून खरी मानण्यात आली होती. याच वंशावळीत पुढे येतात बाबाजी भोसले यांचे पुत्र मालोजी आणि विठोजी. आणि खरं तर याच पिढीने भोसले घराण्याला पाटीलकीच्या पातळीवरून उचलून पुन्हा एकदा एका मोठ्या सत्तेच्या दिशेने नेलं. एका नव्या सोनेरी इतिहासाचा पाया रचला. जरा विचार करा, ज्या वंशाचा जवळजवळ नायनाट झाला होता तोच वंश राखेतून फिनिक्स पक्षासारखा पुन्हा उभा राहिला. महाराष्ट्रात येऊन पाटीलकी स्वीकारली आणि तिथूनच स्वराज्याचे स्वप्न पाहू लागला. पण गावच्या पाटीलकीपासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतचा हा अद्भुत प्रवास नेमका घडला कसा? हाच तर या गौरवशाली इतिहासाचा पुढचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे.